नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या इंग्रजी विषयातील धडा 1.8 द हनी विलेज म्हणजेच मधाचे गाव हा धडा सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. या धड्यात आपण पाटगाव, मधमाशा, मध आणि निसर्ग याबद्दल रंजक माहिती जाणून घेणार आहोत. तर चला आजचा सुंदर आणि ज्ञानवर्धक धडा सुरू करूया. क्वेश्चन ए, लेट्स गेट रेडी. क्वेश्चन 1, हू मेक्स हनी? मध कोण बनवते? आन्सर, हनीबीज मेक हनी. मधमाशा मध बनवतात. क्वेश्चन 2, हॅव यू एवर सीन अ बीहाइव्ज वेअर? तुम्ही कधी मधमाशांचे पोळे पाहिले आहे का? कुठे? आन्सर, यस, आय हॅव सीन अ बीहाइव्ज नियर अ हाऊस. होय, मी घराजवळ मधमाशांचे पोळे पाहिले आहे. क्वेश्चन 3, डू यू नो अबाउट अ फेमस विलेज फॉर हनी? मधासाठी प्रसिद्ध असलेल्या गावाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आन्सर, यस, पाटगाव इज फेमस फॉर हनी. इट इज नोन ॲज द हनी विलेज. होय, पाटगाव मधासाठी प्रसिद्ध आहे. ते मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. क्वेश्चन बी, लिसन अँड रिपीट. पाटगाव इज अ स्मॉल विलेज इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. पाटगाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक छोटे गाव आहे. इट इज नोन ॲज द हनी विलेज. ते मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. मेनी पीपल इन पाटगाव कीप हनी बीज अँड कलेक्ट प्युअर अँड नॅचरल हनी. पाटगावमधील अनेक लोक मधमाशा पाळतात आणि शुद्ध व नैसर्गिक मध गोळा करतात. धिस हनी विलेज प्रोजेक्ट वॉज डेव्हलप बाय एक्सपर्ट्स अँड नेचर लव्हिंग पीपल. मधाचे गाव हा प्रकल्प तज्ज्ञ आणि निसर्गप्रेमी लोकांनी विकसित केला. धिस प्रोजेक्ट वॉज स्टार्टेड टू हेल्प विलेजर्स अर्न मनी अँड प्रोटेक्ट नेचर. गावकऱ्यांना पैसे कमविण्यास मदत करणे आणि निसर्गाचे रक्षण करणे यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. द विलेज इज सराउंडेड बाय ग्रीन हिल्स, फॉरेस्ट्स अँड मेनी फ्लावर्स. हे गाव हिरव्यागार डोंगरांनी, जंगलांनी आणि अनेक फुलांनी वेढलेले आहे. बीज कलेक्ट नेक्टर फ्रॉम फ्लावर्स अँड मेक हनी. मधमाशा फुलांमधून मधुर रस गोळा करतात आणि मध बनवतात. नेक्टर, नेक्टर म्हणजे मधुर रस, मकरंद, फुलांमधील गोडसर द्रव्य जे मधमाशा गोळा करतात. हनी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. आपल्या जीवनात मध खूप महत्त्वाचा आहे. इट गिव्ज अस एनर्जी अँड स्ट्रेंथ. त्यामुळे आपल्याला ऊर्जा आणि शक्ती मिळते. हनी इज गुड फॉर हेल्थ अँड यूज्ड ॲज मेडिसिन. मध आरोग्यासाठी चांगले असून औषध म्हणून वापरले जाते. इट हेल्प्स टू क्युअर कफ अँड कोल्ड. त्यामुळे खोकला आणि सर्दी बरी होण्यास मदत होते. वॉर्म वॉटर विथ हनी इज गुड फॉर डायजेशन. मधासोबत कोमट पाणी पचनासाठी चांगले असते. वी कॅन यूज हनी एव्हरी डे इन मिल्क, टी, स्वीट्स अँड होम रेमेडीज. आपण दररोज दूध, चहा, मिठाई आणि घरगुती उपायांमध्ये मधाचा उपयोग करू शकतो. रेमेडीज, रेमेडीज या शब्दाचा मराठीत अर्थ उपाय, उपचार किंवा तोडगा असा होतो. एकापेक्षा जास्त उपाय किंवा समस्या सोडवण्याच्या मार्गांना रेमेडीज असे म्हणतात. हनी कीप्स अस हेल्दी अँड ॲक्टिव्ह. मध आपल्याला निरोगी आणि सक्रिय ठेवतो. स्वीट हनी, गोड मध. हनी हनी स्वीट अँड ब्राईट. मध मध गोड आणि तेजस्वी. गोल्डन फूड वी लव टू बाईट. सोनेरी खाद्य जे आपल्याला खायला आवडते. फ्रॉम द फ्लावर्स बीज डू फ्लाय. फुलांवरून मधमाशा उडतात. मेकिंग हनी वे अप हाय. आणि उंचावर मध बनवतात. बिझी बीज, व्यस्त मधमाशा. बज बज बिझी बी. भुनभुन भुनभुन व्यस्त मधमाशी. मेकिंग हनी जस्ट फॉर मी. फक्त माझ्यासाठी मध बनवते. फ्लाईंग नियर द फ्लावर्स फेअर. फुलांच्या जत्रे जवळून उडत. स्प्रेडिंग जॉय अँड लव एव्हरीवेअर. सगळीकडे आनंद आणि प्रेम पसरवते. क्वेश्चन सी, लिसन अँड रिपीट. ऐका व पुन्हा म्हणा. हनी, हनी म्हणजे मध. नेक्टर, नेक्टर म्हणजे मधुर रस किंवा मकरंद. रेमेडीज, रेमेडीज म्हणजे घरगुती उपाय. स्ट्रेंथ, स्ट्रेंथ म्हणजे ताकद, शक्ती. प्रोजेक्ट, प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प. मेडिसिन, मेडिसिन म्हणजे औषध. एक्सपर्ट, एक्सपर्ट म्हणजे तज्ज्ञ. डायजेशन,
डायजेशन म्हणजे पचन. क्वेश्चन डी, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. नंबर 1, पाटगाव इज नोन ॲज द हनी विलेज. पाटगाव मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. नंबर 2, बीज कलेक्ट नेक्टर फ्रॉम फ्लावर्स. मधमाशा फुलांमधून मकरंद गोळा करतात. नंबर 3, हनी इज गुड फॉर आवर हेल्थ. मध आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. नंबर 4, हनी गिव्ज अस एनर्जी अँड स्ट्रेंथ. मध आपल्याला ऊर्जा आणि ताकद देतो. क्वेश्चन ई, टिक इफ इट इज ट्रू ऑर क्रॉस इफ इट इज फॉल्स. सत्य असल्यास बरोबरची खूण करा किंवा असत्य असल्यास फुली मारा. नंबर 1, पीपल हार्म बीज इन पाटगाव. पाटगावमध्ये लोक मधमाशांना इजा करतात. चुकीचे. नंबर 2, हनी इज यूज्ड ॲज मेडिसिन. मधाचा उपयोग औषध म्हणून केला जातो. बरोबर. नंबर 3, बीज कलेक्ट नेक्टर फ्रॉम फ्रूट्स. मधमाशा फळांमधून मकरंद गोळा करतात. चुकीचे. नंबर 4, हनी कीप्स अस हेल्दी अँड ॲक्टिव्ह. मध आपल्याला निरोगी आणि सक्रिय ठेवतो. बरोबर. क्वेश्चन एफ, स्पीक अ फ्यू लाईन्स अबाउट द गिवन टॉपिक्स. दिलेल्या विषयांवर थोड्या ओळी बोला. नंबर 1, हनी, मध. हनी इज अ स्वीट अँड नॅचरल फूड. मध हे एक गोड आणि नैसर्गिक अन्न आहे. हनी इज मेड बाय हनी बीज. मधमाशा मध बनवतात. बीज कलेक्ट नेक्टर फ्रॉम फ्लावर्स टू मेक हनी. मधमाशा मध बनवण्यासाठी फुलांमधून मकरंद गोळा करतात. हनी इज अ गुड फॉर आवर हेल्थ. मध आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. हनी इज ऑल्सो यूज्ड ॲज अ नॅचरल रेमेडी. मधाचा उपयोग नैसर्गिक उपाय म्हणूनही केला जातो. वी कॅन ॲड हनी टू मिल्क अँड टी. आपण दूध आणि चहामध्ये मध घालू शकतो. हनी हॅज अ प्लेझंट टेस्ट अँड स्मेल. मधाची चव आणि सुगंध छान असतो. हनी इज यूजफुल इन आवर डेली लाईफ. मध आपल्या दैनंदिन जीवनात उपयुक्त आहे. नंबर 2, हनीबीज. मधमाशा. हनीबीज आर स्मॉल अँड हार्डवर्किंग इन्सेक्ट्स. मधमाशा लहान आणि मेहनती कीटक आहेत. दे लिव्ह टुगेदर इन अ बिहाईव्ह. त्या मधमाशांच्या पोळ्यात एकत्र राहतात. हनीबीज कलेक्ट नेक्टर फ्रॉम फ्लावर्स. मधमाशा फुलांमधून मकरंद गोळा करतात. दे यूज नेक्टर टू मेक हनी. त्या मकरंदाचा उपयोग मध बनवण्यासाठी करतात. हनीबीज फ्लाय फ्रॉम फ्लावर टू फ्लावर. मधमाशा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडतात. दे वर्क टुगेदर ॲज अ टीम. त्या एक संघ म्हणून एकत्र काम करतात. वी शूड नॉट हार्म हनीबीज ऑर देअर बिहाईव्ज. आपण मधमाशांना किंवा त्यांच्या पोळ्यांना इजा करू नये. हनीबीज आर इम्पॉर्टंट फॉर नेचर अँड ह्युमन्स. मधमाशा निसर्गासाठी आणि मानवांसाठी महत्त्वाच्या आहेत. नंबर 3, नेचर, निसर्ग. नेचर इज ब्युटिफुल अँड वंडरफुल. निसर्ग सुंदर आणि अद्भुत आहे. ट्रीज, फ्लावर्स, रिव्हर्स अँड माउंटेन्स आर पार्ट्स ऑफ नेचर. झाडे, फुले, नद्या आणि पर्वत हे निसर्गाचे भाग आहेत. नेचर गिव्ज अस फ्रेश एअर अँड वॉटर. निसर्ग आपल्याला ताजी हवा आणि पाणी देतो. प्लांट्स अँड ट्रीज मेक आवर सराउंडिंग्स ग्रीन. झाडे आणि वनस्पती आपल्या सभोवतालचा परिसर हिरवागार करतात. बर्ड्स अँड ॲनिमल्स आर ऑल्सो पार्ट ऑफ नेचर. पक्षी आणि प्राणी हे देखील निसर्गाचा भाग आहेत. नेचर मेक्स अस फील हॅपी अँड पीसफुल. निसर्गामुळे आपल्याला आनंदी आणि शांत वाटते. वी शूड प्लांट मोर ट्रीज. आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत. वी शूड प्रोटेक्ट फॉरेस्ट्स, ॲनिमल्स अँड बर्ड्स. आपण जंगले, प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण केले पाहिजे. वी मस्ट लव अँड प्रोटेक्ट नेचर. आपण निसर्गावर प्रेम केले पाहिजे आणि त्याचे रक्षण केले पाहिजे. नंबर 4, मेडिसिन, औषध. मेडिसिन हेल्प्स अस व्हेन वी आर इल. आपण आजारी असताना औषध आपल्याला मदत करते. डॉक्टर्स प्रिस्क्राईब मेडिसिन्स टू ट्रीट इलनेसेस. आजारांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर औषधे लिहून देतात. वी शूड टेक मेडिसिन्स ॲज ॲडवाइस्ड बाय डॉक्टर.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण औषधे घेतली पाहिजेत. वी शूड टेक द करेक्ट डोस ऑफ मेडिसिन. आपण औषधाची योग्य मात्रा घेतली पाहिजे. वी शूड नॉट टेक मेडिसिन विदाऊट प्रॉपर ॲडवाईस. योग्य सल्ल्याशिवाय आपण औषध घेऊ नये. हनी इज ऑल्सो यूज्ड ॲज नॅचरल रेमेडी. मधाचा उपयोग नैसर्गिक उपाय म्हणूनही केला जातो. वी शूड कीप मेडिसिन्स अवे फ्रॉम यंग चिल्ड्रन. आपण औषधे लहान मुलांपासून दूर ठेवली पाहिजेत. वी शूड चेक द एक्सपायरी डेट ऑफ मेडिसिन्स. आपण औषधांची कालबाह्यता तारीख तपासली पाहिजे. प्रॉपर यूज ऑफ मेडिसिन हेल्प्स अस स्टे हेल्दी. औषधांच्या योग्य वापरामुळे आपण निरोगी राहू शकतो. क्वेश्चन जी. क्रिएट शॉर्ट पोएम्स बेस्ड ऑन युअर इमॅजिनेशन अँड एक्सपिरियन्सेस. तुमच्या कल्पनाशक्ती आणि अनुभवावर आधारित लहान कविता तयार करा. नंबर 1. फ्लावर्स. फुले. ब्युटिफुल फ्लावर्स ब्लूम. सुंदर फुले उमलतात. स्प्रेडिंग फ्रेग्रन्स ऑल अराउंड. सगळीकडे सुगंध पसरवतात. बीज फ्लाय फ्रॉम फ्लावर टू फ्लावर. मधमाशा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडतात. नेचर लुक्स लवली एव्हरी आवर. निसर्ग प्रत्येक क्षणी सुंदर दिसतो. नंबर 2. नेचर. निसर्ग. ग्रीन ट्रीज अँड फ्लावर्स ब्राईट. हिरवी झाडे आणि सुंदर फुले. मेक आवर वर्ल्ड फ्रेश अँड लाईट. आपले जग प्रसन्न आणि सुंदर करतात. बर्ड्स सिंग सॉंग्स इन द एअर. पक्षी हवेत गाणी गातात. लेट्स कीप नेचर क्लीन अँड फेअर. चला निसर्ग स्वच्छ आणि सुंदर ठेवूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा धडा चांगल्या प्रकारे समजला असेल आणि मधमाशा, निसर्ग आणि त्यांचे महत्त्व याबद्दल काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल अशी आशा आहे. हा धडा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. शिकत रहा आणि आनंदी रहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.